नाट्य परिषद कायमच स्तुत्य उपक्रम राबवत गेलेली आहे आणि अर्थातच या स्तुत्य उपक्रमांमध्ये वेगवेगळ्या शृंखला आहेत. सकाळपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आनंद आणि अनुभव आपण घेत आहात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष माननीय मेघराजजी राजे भोसले, आमचं सर्व संचालक मंडळ यांनी कायम कलाकारांसाठी विचार केला आणि म्हणूनच तुम्हा सर्व कलाकारांच्या प्रेमाखातर दुसरी टर्म आम्ही नाट्य परिषदेवर आहोत सलग दुसऱ्या वेळेस. आणि म्हणूनच यावर्षी रंगभूमी दिन साजरा करताना काय करावं आणि काय नवीन करावं यासाठी गेल्या वर्षीच त्याची बीजं रोवली गेली आणि ती बीजं होती ते बीजं रोवण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वाने खरं तर त्या म्हणजे मी तुम्हाला पुन्हा एकदा म्हणेल की त्यासाठी कारणीभूत ठरणारं समाज क्षेत्रामध्ये, समाज राजकारण सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अतिशय दिग्गज असणारं नाव आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान माननीय दीपक भाऊ मानकर त्यासाठी खास कारणीभूत ठरले. गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये भाऊंनी अनाऊन्स केलं की कलाकारांच्यासाठी मला काहीतरी करायचंय, म्हणून भाऊंनी सांगितलं की मी कलाकारांना निधी देऊ इच्छितो, आर्थिक निधी, आणि त्यासाठी मी अनाऊन्स करतो. भाऊंनी अनाऊन्स केले 50,000 रुपये. मेघराजजींनी यावर्षी त्यांना जाऊन भेटले आमचे अध्यक्ष आणि त्यांनी म्हटलं की भाऊ माझे कलाकार खूप आहेत, त्या तेवढ्याशा रकमेमध्ये माझ्या कलाकारांना मी काय काय मदत करू शकणार आहे. तुम्ही 25,000 रुपये एका कलाकाराला दे म्हटलात. अनेक जण माझ्या समोर आहेत, देणाराचे हात हजारो दुबळी माझी झोळी, ती झोळी दुबळी होऊ नये म्हणून तुम्ही तुमची देणगी वाढवा. आणि भाऊंनी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि यावर्षी 1,00,000 रुपयाची देणगी भाऊंनी दिली आहे आणि ती देणगी आहे त्यांच्या मातोश्री यांच्या नावाने आहे. ती देणगी माननीय दीपक भाऊ मानकर यांच्या मातोश्री स्वर्गीय मालतीताई माधवराव मानकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ गरजू रंगकर्मींना अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. ते अर्थसहाय्य 10 रंगकर्मींना दिलं जाणार आहे, प्रत्येकी 10,000ची रक्कम. आणि त्यातल्याच रंगकर्मींना मी मंचावर आमंत्रित करते आहे. पहिले रंगकर्मी आहेत विठ्ठल असावरे. विठ्ठल असावरे खरं तर या सर्वांविषयी मी म्हणेन की सकाळी मी प्रत्येकाला फोनवर बोललीये. माननीय मेघराजजींनी मला प्रत्येकाला बोलायला सांगितलं. मान्यवरांना मी म्हणेन की त्यांच्याशी बोलताना मला माझा आवंढा गिळता आला नाही, रडायला आलं की त्यांची परिस्थिती सगळ्यांची कशी आहे ते इथे सांगण्यापेक्षा मी म्हणेल की प्रत्येकाला औषध, पाणी आणि उदरनिर्वाह याची इतकी नितांत गरज आहे, तीच गरज आम्ही याच्यामधून भागवतो आहोत. पहिले आहेत माननीय श्री विठ्ठल असावरे. बालगंधर्व रंगमंदिराचे ते डोअर कीपर आहेत. खरं तर डोअर कीपर म्हणून काम करत असताना हे आलेलं अकाली दुर्दैव, यासाठीही तोंड देत आहेत ते आज. आणि रंगभूमीच्या सेवेमध्येच काम करत असणारी माननीय विठ्ठल असावरे यांनाही माननीय दीपक भाऊ मानकर यांच्या मातोश्री मालतीताई माधवराव मानकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ 10,000चा अर्थसहाय्य निधी समर्पित केला जातो. यानंतर आहेत माननीय मिलन काळे. हो सांगेल. यानंतर आहेत मिलन काळे. मिलन काळे. मिलन ताई आहेत का? मिलन काळे आलात का? दुसरे मी घेते आहे ते आहेत प्रसिद्ध अभिनेते, आपल्या सगळ्यांचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व राजा गोसावी यांचे बंधू माननीय श्री मुकुंद गोसावी. कला क्षेत्र, नाट्य, चित्रपट क्षेत्रामध्ये लीलया वावरणारे माननीय मुकुंद काका आज आर्थिक परिस्थितीला सामोरं जात आहेत. काकू लोकांच्या घरी स्वयंपाकाची कामं करतात आणि काकांना आज होत असलेली अडचण फुल नाही फुलाची पाकळी नाट्य परिषदेच्या वतीने आम्ही मदत करून खारीचा वाटा उचलत आहोत. माननीय मुकुंद काका गोसावी. मिलनताई काळे आलेले आहेत मंचावर. खरं तर कला क्षेत्रामध्ये लीलया वावर करताना अकाली आलेलं हे दुर्दैव, पॅरालिसिस
झाल्यानंतर चालणं जेव्हा बंद होतं तेव्हा कलाकारांसाठी हे सगळ्यात जास्त अवघड असतं. हे त्यांच्या प्रारब्धामध्ये आलेलं आहे. त्यांना आपण त्यातून बाहेर तर काढू शकत नाही, पण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांच्या औषध उपचारासाठी ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणेच्या वतीने छोटीशी आर्थिक मदत. माननीय मिलनताई काळे, गायन क्षेत्रामध्ये स्वरांच्या स्वरलहरी पसरणारे व्यक्तिमत्व आज या अर्थसहाय्यासाठी आल्यात. हे आपल्यासाठी खरोखर खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. यानंतरचं व्यक्तिमत्व आहे प्रसिद्ध गायक निवेदक अनिल गोंदकर. गायनाबरोबर निवेदन क्षेत्रामध्ये काम करणारा आमचा हा बंधू गेल्या वर्षी अचानक अर्धांगवायूचा धक्का बसून त्याच्याही हालचालीवर मर्यादा आल्या. जवळजवळ 3.5 ते 4 लाख खर्च त्याला झालेला आहे. तेवढं तर शक्य नाही, पण माननीय दीपक भाऊंच्या सहाय्याने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा छोटीशी मदत अर्थसहाय्य माननीय अनिल गोंदकर यांना आम्ही प्रदान करतो आहोत. खूप दिवस तर बोलणंही बंद होतं. हळूहळू आता सरावाने फिजिओथेरपी घेतल्याने बोलता येतंय. चालणं थोडं थोडं अवघड अजूनही आहे, पण ज्या व्यक्तिमत्वाला माईकवर बोलायची सवय असते त्याला दैनंदिन जीवनामधलं बोलणं सुद्धा अवघड होतं. त्यापेक्षा वाईट गोष्ट कुठलीच नसते. दुर्दैवाने अनिल दादाच्या जीवनामध्ये हा आघात झाला. त्याला त्यातून बाहेर काढण्याची स्वामी शक्ती देतीलच, पण त्याच्या औषध उपचारासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या वतीने हे छोटंसं अर्थसहाय्य. यासाठी खास माननीय दीपक भाऊंना कृतज्ञता व्यक्त करण्यात येते आहे, कारण त्यांच्या मातोश्री स्वर्गीय मालतीताई माधवराव मानकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो आहे 10,000 रुपयाचा हा आर्थिक निधी अनिल गोंदकर यांना. यानंतरच्या